नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. नेहमीप्रमाणेच आपल्याकडे काहीतरी वेगळे विषय असतात किंवा अनेक गोष्टी अशा आपण शेअर करत असतो आपल्या चॅनेलवरती, ज्या आपल्याला मनोरंजनात्मक पण असतात आणि प्लस उपयुक्त पण असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडतात, त्याची एक वेगळी खुशी असते. तर काय झालं, एक माझी मैत्रीण, तिच्यासोबत मी तिच्या नातेवाईकांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेले. तर ह्या गोष्टीला मला वाटतं जुलै महिन्यातली गोष्ट आहे. जुलै महिन्यात पाऊस पण भरपूर होता. रेनकोट वगैरे घातलेले आम्ही दोघींनी आणि एका गाडीवरून गेलो. जवळच हॉस्पिटल होतं, जास्त लांब वगैरे आम्ही काही गेलो नाही, परंतु वेळात वेळ काढून बघायला गेलो. आता बघायला गेल्यानंतर बघा, आपण पेशंटला बघायला गेलो की विचारतो ना, काय होतंय, काय झालं, कशामुळं झालं, असं भरपूर काय, म्हणजे ज्या जनरल गोष्टी असतात त्या. तर आम्ही पण विचारले, बाबा काय झाले, कशासाठी, म्हणजे तुम्हाला ॲडमिट केलं आहे काय. तर ते काही सांगतच नव्हती. आणि घरातली पण तिच्या विचारलं तर ते म्हणे नाही, काय नाही, असंच किरकोळ. तर आता किरकोळ गोष्ट असल्यावर काय डॉक्टर ॲडमिट करून घेत नाहीत, बरोबर. हे काय कुणाला पण समजण्यासारखी गोष्ट आहे. पण ती म्हणे किरकोळ आहे, एवढं काही नाही, म्हणजे मला आपलं ताप आलता, असं तसं सांगितलं. मग घरातले सांगत नाहीत. मग तिचा मुलगा आला तिथं. मग आम्ही कसं पर्सनल गोष्टी जर एखाद्याला शेअर करायच्या नसतील, सांगायच्या नसतील, तर कशाला विचारायचं, असा विचार केला. आणि ठीक आहे बा, आम्ही काय नेलं तर ते तिथं ठेवलं आणि यायला लागलं. तेवढ्यात तिचा मुलगा आला. तर तिचा मुलगा मोठा आहे, म्हणजे 20-22 वर्षाचा तर आहे, म्हणजे समजदार असं मला म्हणायचं. तर तो म्हणे बसा 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 मॅडम बसा. मग आम्ही थोडा वेळ बसलो. बसा की म्हणजे चहा सांगूया तुम्हाला, नाही कॉफी सांगतो. खाली हॉस्पिटलच्या आसपास कसं हॉटेल वगैरे काय नका असतंच. मग सांगितली, कॉफी सांगितली. आम्ही आपली कॉफी पीत बसलो. तर मी म्हटलं, बाबा गोड नको, मी काही जास्त गोड नाही खात, मला म्हणजे मी बऱ्यापैकी ते अवॉइड केले. तर तो पटकन काय म्हटलं माहिती आहे का, सांगा की म्हटलं आमच्या मम्मीला म्हटला नुसतं शॉपिंग करायला आणि बाहेरचं शॉपिंग करायला गेली की खाऊनच येणार, पाणीपुरी खाणार, ते कसले कसले मसाले लावून नवीन नवीन बनवलेले पदार्थ खाणार. म्हटलं हिचं पित्ताशय पण काढले, पण हिचं बाहेरचं खाणं काय थांबत नाही. घरात काही करा, ती करत नाही असं नाही, पण तिला बाहेरचं लागतं, मसालेदार आणि चटपटीत. आणि ती बाहेर गेली की न चुकता बाहेरचं खाऊन येते. बरं म्हटलं ठीक आहे. मग आता काय त्रास होतोय, आम्ही आपलं सहज विचारलं का, मगापासून नाही समजलं तर आता विचारलं. तर तो म्हणाला, हिचा प्रॉब्लेम तुम्हाला मॅडम आता काय सांगू मी, बिचाऱ्यानं असं डोक्यावर हात लावून घेतला. म्हटलं हिचं पित्ताशय काढल्यापासून आता काय अवस्था असेल ते तुम्हीच बघा. हा एक प्रश्न झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅट किती वाढले बघायचं. 100ला जादा वजन आहे, 100पेक्षा जास्त वजन झाले. आणि हिला बसता उठता हात टेकून उठावं लागतं. तर डॉक्टरने हिला वजन कमी करायला सांगितलं. जास्त वेळ हात जर टेकून तुम्ही असे उठला तर ही मणक्याची हाडं, मनगटाची हाडं मोडू शकतात. बरोबर आहे, म्हणजे एक सत्यच आहे. अनेक जणांचा तसा अनुभव पण अगोदरचा मला माहीत होता. तर म्हटलं बरोबर आहे. पण म्हटलं हे तसं पण ठीक करता आलं असतं. हिला वजन कमी एक तर करता आलं नाही, स्वतःकडं कधी लक्ष दिलं नाही. एकच काम मम्मी आमची करते, ती म्हणजे पॉशमध्ये राहायचं, कॉटनच्या साड्या, ब्लाऊज छान छान, कानातले नाकातले, तिचा ढीक बघा म्हटलं, सगळं हिच्याकडं नटून थटून छान. भाजी आणायची असली तरी पण जाते व्यवस्थित. बरं जाऊ दे, तो पण काय प्रॉब्लेम नाही. झोपून जरी उठली तर आरशात बघते बरोबरी आणि मग बाहेर येते. बाहेर कुणी बेल 4 वेळा वाजवली तरी ती येत नाही, केस विंचरूनच बाहेर येते.
एवढे व्यवस्थित सांभाळते स्वतः. तिला असं गबाळं आवडत नाही. ठीक आहे, मग चांगली गोष्ट आहे. तर म्हणायला लागली कशी की असं तो म्हणायला लागला की हे ठीक आहे बाबा, हे सगळं असं चाललेलं असतं, आम्ही आपलं ऐकून घेतलं फॉर्मॅलिटी म्हणून. तर म्हटलं पित्त शेक काढला म्हटल्यावर असेल पित्ताचं परत काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तर मला पण त्यातलं काही नॉलेज नव्हतं, मैत्रिणीला पण नव्हतं. तर तो म्हणाला आता हिचा प्रॉब्लेम काय झाला, ही कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, वजन इतकं वाढले. म्हटलं मी डॉक्टरांशी चर्चा केली की पोटाचा घेर जास्त झाला आहे आणि हिचा प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे टॉयलेटला जायचं. पोट साफ होत नाही आणि बाहेर कुठं गेलं, प्रवासात असू दे कुठं असू दे, हिला अचानक टॉयलेटला म्हणजे संडासला येतं. त्यावेळी पोटाच्या भागाला इतका प्रेशर असतो की तिला ह्या गोष्टी कुठेही कधी केव्हाही व्हायला सुरुवात झाली. त्यामुळं तिनं घरातून बाहेर पडायचंच बंद केलं, घरात थांबायला लागलं. आता वजन कसं कमी करायचं, अचानक तर वजन कमी होणार नाही. एवढ्यावर नाही थांबलं, पाठीचा हा मणका, हा पूर्ण भाग पाठीमागचा सारखा दुखायचा. मग म्हटलं आज आमची मम्मी सतत स्वतःला व्यवस्थित नीटनेटकं दिसायसाठी इतका प्रयत्न करायची, तिची आज काय अवस्था झाली बघा. आणि म्हणजे वरून प्रेशर इतकं पडतं की टॉयलेटपर्यंत जाईपर्यंत तिला कंट्रोल होत नाही. मग काय झालं असेल, कशासाठी ॲडमिट केली असेल सांगा. तर डॉक्टरनी फक्त एकच करायला सांगितले की फळं खायची, ताक प्यायचं वरचेवर, दिवसातून 1-2दा तरी रेग्युलर करायचं. मांस मटण मच्छी काय खायचं नाही, अंडी वगैरे बाहेरचं तर काय खायचंच नाही, केळी खायच्या तर पोट साफ होईल. आणि मुख्य म्हणजे हे सगळं केल्यानंतर वजन कमी होईल. पण आत्ता कसं हालचाल करता येत नाही. म्हटलं विचार करा, जर पोट बिघडलं तर हिची काय अवस्था होत असेल. अवाक झालो आम्ही तरी विचार, ती माझी मैत्रिणीचीच ती मैत्रीण होती, परंतु ती म्हटली अगं हे कुठंच येत नव्हती वर्षभरात. आम्हाला वाटलं आता आळशी झाली म्हणून येत नसेल. काय काय आजारांना सांगता पण येत नाही, लाज वाटते सांगण्याची. विचार करा, स्वतःला तयार करण्यासाठी इतका वेळ द्यायचा. माझा केस कुठं एवढा पांढरा दिसता कामा नये, माझा गाल कुठं थोडासा काळा दिसता कामा नये, माझ्या गळ्यातलं कुठं जुनं पानं नाही दिसत, ते नवीन डिझाईनचं मला पाहिजे. माझ्या साडीला मॅचिंग मला बांगड्या पाहिजेत, मला अशी स्टँडर्ड लिपस्टिक पाहिजे. आता मिळत होतं ते वापरत होते, हा विषय सोडा. मग एवढा सगळा वेळ देण्यापेक्षा स्वतःला काय पाहिजे काय नको ह्याच्यासाठी वेळ दिला तर काय बिघडलं मला सांगा. काय माझं चुकलं असेल तर सांगा. तो न दिल्यामुळं आज ही अवस्था झाली. ताई पूर्णपणे ती सिच्युएशन पूर्ण डिलीट होऊन नव्यानं तिला परत त्या गोष्टी सेटल होईपर्यंत या पोटाच्या भरपूर त्रास सहन करावा लागणार आहे. मुख्य म्हणजे वजन. बघा बाबा, आता काय बोलणार आम्ही. अशा चुकीच्या गोष्टी असतात की डॉक्टर काय करणार सांगा. आणि सगळ्यात घाण गोष्ट, टॉयलेटला केव्हाही येतं, प्रेशरने येतं, पोटाचा भार जास्त झाल्यामुळे त्या भागावरती बस. पण मला मी ऐकलेलं हे मीच सांगितलं, हे 101% खरं. आणि जाऊ दे, चला थांबते. बघा तुम्हाला पण याच्यावरती कोण असेल जाड वगैरे जास्त पेटी तर करा विचार. धन्यवाद.